हाय गाईज, बघा बघितली का आमची मका बघा कशी आली बघा. पावसाचा प्रॉब्लेम होता, पहिल्या पावसात पेरली आणि नंतर लवकर पाऊस झाला नाही बघा. आणि एक बोर आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या पाळ्या, दररोज झगडा पाण्यासाठी. मग काय आपण नेमकी पाळी आली की लाईट तर नाही, डीपीतनं तर घोटाळा, फ्यूज तर गेलेली आहे, कुणी वायर तर काढून ठेवलेली आहे. कसं करायचं सांग. लय प्रॉब्लेम असते जीवनात, शेतकऱ्यांना लय स्ट्रगल करावं लागते, लय म्हणजे लय स्ट्रगल करावं लागते. एवढं सगळं पीक वाया गेलं म्हणजे टेन्शन येतंय. आणि पावसाचा प्रॉब्लेम, जनावराला वैरण नको, काय नको. त्याच्यामुळे कुणाच्याच आयुष्यात कुणी वाटोळं करू नये बघा. लोकांचं वाटोळं करून काहीच भेटत नाही, बरोबर का. नेमकं अशी पाळी आली म्हणलं ना, कुणी तर वायर तर काढून ठेवलेली आहे किंवा डीपीतनं तर घोटाळा झालेला आहे. एवढं मोठं भारी बी आणायचं, पेरायचं, ट्रॅक्टर लावायचा आणि उगवून म्हणजे पेरल्यापासून एक महिनाभर तर अशी पाळी आली म्हणलं ना, त्या दिवशी नेमकं पाळी दिवशी काहीतरी झालेलं आहेच बघा. कशाचा आवाज यायला इथं काय माहिती. म्हणून कुणाचं कोणी वाटोळं करू नये बघा. खरं म्हणजे एकतर काय आईची वटी भरलेली असते गोरगरिबाने, आणि एकमेकाला असं वाटोळं करून काय भेटते सांग. या जगात कुणीच कुणाला असं वाईट वागू नये बघा कुणाशी. हे पिकाला बघून असं मला धडाधडा रडायला येतंय. कारण ह्याला रात्री संध्याकाळी 2:30 वाजता लाईट येते, कधी सकाळी येते कधी संध्याकाळी येते. लाईटीचा तर नियम नाही. आणि त्यात कसं आमच्या ह्यानी तर रोज कामाला जाते, तर त्यांना घरचं बघायला वेळ नसते. आणि मी एकटी बाई असून सगळं शेतातलं इकडं तिकडं बघायचं, आणि पीक नाही व्यवस्थित आल्यानंतर माणसाला त्रास तर होतच असते, बरोबर का. बरं, पाणी असून बी लोकांनी अशा खोड्या केल्यानंतर माणसाला जास्त तकलीफ होते. मग किती पिकाची अवस्था बेकार झाली. आणि भारी बियाणं टाकले अजून, बरं का, भारी बियाणं टाकले. बियाणं बी बाबा घरचं टाकलं नाही किंवा घरची मका टाकली असं नाही. बियाणं बी बाहेर म्हणजे असं आणून टाकलं आहे पिशवीतलं, नांगरलं, फुलवलं, लोटरलं, आणि मग मका पेरली का तर गुरांना मका भरडायला बी होईल आणि वैरण बी होईल म्हणून. ह्या पावसानं असं पाऊस बी पडला नाही बघा महिनाभर. पहिला पाऊस पडला, आता मग वाटलं पाऊस येईल आणि पाणी बी होतं. मग म्हणलं पाऊस नाही आला तर पाणी द्यायला, तर पाण्याचा तसा प्रॉब्लेम गेला. लोकांनी घोटाळा केला आमच्या पाळीत. काय ना काय प्रॉब्लेम व्हायचाच. मग त्याच्यामुळे काही पिकाची अशी नासाडी झाली, शेतातसुद्धा यायची मन होई नाही माझं तर. आणि ह्याला अजून जाऊ द्या, सगळं प्रॉब्लेम वेगळाच अजून दुसरा अजून. त्याच्यामुळे काय झालं, मग पाणीच नाही, मग गवत भरपूर आलं, मग गुरांना बी ह्यातलंच गवत काढलं. मग काय पर्यायच नव्हतं, पाणीच नव्हतं. मग मका येणं शक्यच नव्हतं. मग त्याच्यामुळं मग सोडूनच दिलं आम्ही. मग आता काय करायचं, पर्यायच नाही. अजूनसुद्धा ह्याला पाणी नाही बघा. आमच्या पाईत मोटर चालत नाही आतापर्यंत. आता 2 महिने झालं मका पेरून. नेमकं आमच्या पाईत काही ना काही घोटाळा होतं, नाहीतर वायर तर काढून ठेवते तुम्ही. आणि मला त्यातलं काही कळत नाही कुणी काय केलं की. फिटरला बोलवलं की फिटर पण येत नाही लवकर. आज येतो उद्या येतो म्हणण्यात मग झालं पाळी जाते लगेच आपली. काय भेटणार आहे का असं वाटोळं करून लोकांचं. काहीच भेटत नसतंय बघा खरं सांगायचं तर. कुणीच कुणाला असं काळ्या आई बाबतीत तर असं कुणी करू नये बघा. आणि पावसानं बी अशी पाठ फिरवली.
तर काय होईल ते होईल. आता काय सोडून दिली, आता काय नाही. आता म्हणलं हाय ही तर गुरांना घालून टाकावं बारके बारके. आता मग कणसं तर येणं शक्य नाही, भारी पिरले मका. तर कुठं सुद्धा बघा कसे आले मका. ही कली म्हणा, ह्या काही कली म्हणा, कसे आले बघा. एवढूशीच राहिले ती खाली. चला तर मग बाय सगळ्यांना. बघा कुणीच कुणाच्या बाबतीत असं वाईट वागू नका, कारण एवढं मोठं मुलगा महागाचं बी टाकलेलं असते आणि आपल्याकडे पाळी आल्यानंतर कोण असं काळे आलं तर असं केल्यानंतर देव एक समजा आमचं डोळं झाकलेलं आहे किंवा आमच्या डोळ्यांना दिसत नाही कुणी काय करतं आहे ते, पण देवाच्या तर डोळ्याला दिसत असेल का नाही बाबा, कुणी तर काय तर करतं आहे त्याला कधी ना कधी देव शिक्षा दिलंच की. देवाचं तर डोळं झाकलेलं नाही तर ना, तो तर बघत असेल की वरून. आम्हाला कळत नसेल बाबा आम्ही आमच्या काय घोटाळा झाला आहे, काय नाही, कुठनं घोटाळा आहे, कसा घोटाळा आहे, देव तर बघत असेल का नाही. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना, शेतकऱ्यांना, की एकूणमेकाच्या पाळीत कुणीच कुणाची बाबतीत वाटोळं करू नका. कारण पीक ही शेतकऱ्यांचं पीक चांगलं आणलं तर मनाला समाधान असते बरं का. पीकच असं आलं तर माणूस रातून दिवसा दुःखी राहतो. एवढी मेहनत करायची आपण आणि मेहनतीचं फळ नाही भेटल्यानंतर माणसाला दुःख होतं, आणि ते बी लोकांच्या वाईट वागण्यामुळं. बरोबर का. चला तर मग बाय सगळ्यांना.